नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023 बऱ्याच अडचणींनंतर आता फायनली जे विस्तृत जाहिरात आहे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे। मधल्या पिरियडमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये एक GR पास झाला मराठा आरक्षणाचा SEBCचा मुद्दा। त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या। महावितरण भरतीमध्ये सुद्धा अडचणी आल्या आणि महापारेषणमध्ये काही एक्झामसुद्धा झालेल्या होत्या आणि काही एक्झाम पेंडिंग होत्या। AE आणि इलेक्ट्रिकल आणि विद्युत सहाय्यक पारेषण या एक्झाम पेंडिंग होत्या। त्यानंतर त्यांनी ती पूर्णपणे जाहिरात कॅन्सल केली। बरेचसे विद्यार्थी मित्र घाबरलेले होते, परंतु वरच्यावर आपण सांगत होतो की ही एक प्रोसेस आहे आणि पुढे जाहिरातसुद्धा येणार आहे। फक्त जाहिरात कधी येईल हे निश्चित नव्हते, परंतु आता एक चांगली न्यूज महापारेषणने दिलेली आहे। लवकरात लवकर ते चेंजेस करून SEBCचा जे काही जागा वाटप आहे ते करून एक चांगली न्यूज आपल्याला दिलेली आहे। त्यामध्ये विद्युत सहाय्यकचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहे ती AE इलेक्ट्रिकल आणि AE टेलिकम्युनिकेशन किंवा AE ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशनबद्दल आपण विस्तृत माहिती घेणार आहे। काय बदल झाले आहेत, तुम्हाला फीस परत रिफंड मिळेल का, किंवा फॉर्म सगळ्यांना परत भरायचा आहे का, की फक्त काही जणांनाच भरायचा आहे, किंवा मग एक्झाम कधी होईल, किंवा जी काही माहिती तुम्हाला लागत असेल ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। महापारेषण असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशनसाठी नवीन जाहिरात आली असं आपण म्हणू शकतो। जे काही अडचणी आल्या त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाट्रान्सकोनी केलेली आहे। त्यानुसार बघा, काही महत्त्वाचे मुद्दे जे थोडेफार इथे चेंजेस आलेले आहेत ते आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर फॉर्म सबमिट करा, कारण URL लिंक अजून ओपन झालेली नाही आहे। पुढच्या काही दिवसामध्ये 1 ते 10 तारखेच्या दरम्यान ती सुरू होऊन जाईल, ठीक आहे। आणि 31/7 म्हणजे 31 जुलै ही लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशनची, ठीक आहे। तर बघा, आधी ज्या 390 पोस्ट होत्या AE इलेक्ट्रिकलच्या किंवा AE ट्रान्समिशनच्या, त्या 419 पोस्ट झालेल्या आहे। म्हणजे तब्बल साधारण 30 पोस्टची भर यामध्ये पडलेली आहे। चांगली न्यूज आहे। त्यानंतर AE टेलिकम्युनिकेशनसाठी 6च्या ठिकाणी 9 जागा इथे करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे ही सुद्धा चांगली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांसाठी। SEBCचं सेक्शन ॲड झालेलं आहे। आता तुम्ही SEBCमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे SEBCचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं जे काही रिझर्वेशन रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील तर मित्रांनो बघा, 2.3चा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ड्यू टू टेक्निकल कन्स्ट्रेंट्स कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड अर्लियर against the advertisement number 7 2023 for the post of AE transmission telecommunication will required to apply again against the advertisement। म्हणजे बघा, तुम्हाला परत अप्लाय करायचं आहे। तुम्ही AE टेलिकॉम किंवा AE ट्रान्समिशनसाठी अप्लाय केलं असेल, तुम्हाला परत अप्लाय करायचं आहे, हे कन्फर्म आहे। तुम्ही आधी जरी अप्लाय केलं असेल तरी तुम्हाला परत एकदा अप्लाय करायचं आहे जेव्हा URL लिंक ओपन होईल तेव्हा, ठीक आहे। ऑल्सो द ॲप्लिकेशन एक्झामिनेशन फीज पेड बाय द कॅन्डिडेट अगेन्स्ट द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7 2023 विल बी रिफंडेड टू देअर रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंट। म्हणजे तुम्ही याआधी जो फॉर्म भरलेला आहे त्याचे जे काही तुम्ही फीस पेड केलेली असेल, एकदा फॉर्म भरला असेल, दोनदा फॉर्म भरला असेल, ती सगळी फी तुमच्या बँक अकाउंटमध्ये ज्या मेथडने तुम्ही फीस पेड केली असेल त्याच मेथडने तुम्हाला रिव्हर्स होईल किंवा तुम्हाला ते रिफंड होईल असं यांचं म्हणणं आहे। आता फीस कधी रिफंड होईल तर ते सध्या सांगणं कठीण आहे, परंतु हे कन्फर्ममध्ये रिफंड होऊन जाईल मित्रांनो, ठीक आहे। हेन्स दे आर रिक्वायर्ड टू पे प्रिस्क्राइब ॲप्लिकेशन एक्झामिनेशन फीज वाईल फिलिंग देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲज रिक्वायर्ड फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे। म्हणजे फॉर्म भरताना आता जो तुम्ही फॉर्म भरता आहे तो फ्रेश फॉर्म म्हणून भरायचा आहे तुम्हाला। आता तुम्ही असं समजायचं की आधीचं जे झालं ती भरती पण कॅन्सल झाली, तुमचं सगळं फॉर्म कॅन्सल झालेलं आहे आणि त्याचा रिफंड तुम्हाला मिळणार आहे आणि आता तुम्हाला फ्रेशमध्ये फॉर्म भरायचा। बघा, पे स्केल अतिशय व्यवस्थित चांगलं पे स्केल इथे दिलेलं आहे AEसाठी, ठीक आहे। B ग्रॅज्युएटसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, टेलिकम्युनिकेशनसाठी 49,210 हे बेसिक पे आहे। बघा, बेसिकवर भरपूर अलाउन्सेस खाली दिलं आहे। बघा, सेकंड पॉईंटमध्ये DA, HRA, मेडिकल बेनिफिट, CPF, ग्रॅज्युएटी सगळे तुम्हाला अलाउन्सेस त्यामध्ये ॲड होतात, ठीक आहे। आणि दरवर्षी तुमचं इन्क्रिमेंट 2165 होतं। याचं स्केल बघा कसं असतं, 49,210 तुमचं स्टार्टिंग स्केल राहतं, त्याच्यामध्ये दर वर्षी तुम्हाला 2165 त्यामध्ये ॲड होतात। असं करत करत तुमचं 60,035 होतं, त्यानंतर तुम्हाला 2280 ॲड होतात दरवर्षी बेसिक। बरं, हे बेसिक म्हणजे हे डबल असतं, याच्यापेक्षा डबल तुमची सॅलरी वाढत असते आणि तुमची फायनल सॅलरी AEची फायनल सॅलरी 1,19,315 आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा 10-20 वर्ष सर्व्हिस करता तेव्हापर्यंत तुमचं प्रमोशनसुद्धा होऊन जातं, त्यामुळे हे जे शेवटची स्केल असते त्याला काही अर्थ नसतो, पहिली जी स्केल असते ती महत्त्वाची असते। 49,2010 त्याच्यामध्ये DA, HRA, मेडिकल बेनिफिट्स, स्पोर्ट्स कोटाचे काही बेनिफिट्स असतात किंवा एंटरटेनमेंट अलाउन्स असतं, CPF असतं, ग्रॅज्युएटी असते, बरेचसे अलाउन्सेस ॲड केल्यानंतर तुमची जी ॲप्रॉक्सिमेट ग्रॉस सॅलरी आहे ती महिन्याला 84,470 म्हणजे ढोबळमानाने 84,500 तुमची पहिली सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये डिडक्शन होऊन साधारण 8 ते 10,000 डिडक्शन म्हणजे साधारण 74-75 पर्यंत अंदाजित आहे, ठीक आहे।
असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी, बी और बी.टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे. त्यानंतर टेलिकम्युनिकेशनसाठी बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे टेक्नॉलॉजी और इंजिनिअरिंग पाहिजे, दोनपैकी एक पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. ठीक आहे, बाकी अदर ब्रॅचेस चालणार नाही. ठीक आहे. हां, नोट बघा, इथे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाही. तुम्ही फ्रेश ग्रॅज्युएट असाल, विदाऊट ॲप्रेंटिस असाल, विदाऊट एक्सपिरियन्स असाल तरी हा फॉर्म तुम्ही भरू शकता. 31/7/2024च्या आधी तुमचं हे क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे, हे शिक्षण कंप्लीट पाहिजे, तुमची डिग्री तुमच्याकडे पाहिजे, प्रोव्हिजनल असलं तरी चालेल. परंतु 31/7च्या नंतर जर तुमचं झालं असेल, तुमचं 1/8ला जरी झालं असेल तरी ते एलिजिबल होत नाही, DBमध्ये तुम्हाला रिजेक्ट करतात. ठीक आहे, 31/7च्या आधीचं पाहिजे. एज लिमिट बघा, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 इथे आहे. ओपनसाठी, OBC वगैरे इतर कॅटेगरीसाठी 43 आहे. चांगली एज लिमिट दिली आहे, भरपूर चान्स आहे. आणि एज लिमिटसुद्धा तुमचं 31/7/2024 पर्यंत गृहीत धरण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे. मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन, याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट राहणार आहे. कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारचं फिजिकल टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारचे सेकंड एक्झाम नाही, फक्त एकच टेस्ट आणि डायरेक्ट सिलेक्शन. बघा यामध्ये बघा, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी राहील आणि इलेक्ट्रॉनिक्सचं टेलिकम्युनिकेशनसाठी राहील. 50 प्रश्न 110 मार्क, रिजनिंग 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क. त्यानंतर 80 प्रश्न 40 मार्क हे नॉन टेक्निकलसाठी आहे. 130 प्रश्न 150 मार्काची ही टेस्ट होते. 2 तासाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. आणि 7.5चा मुद्दा आहे की कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये, म्हणजे टेक्निकल असेल ना, रिजनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल किंवा मराठी असेल, कुठेही तुम्हाला 0 किंवा त्यापेक्षा मार्क नको, कमी मार्क नको. 0च्या वर तुम्हाला 1-2 मार्क असले तरी चालतील. तुम्हाला जर टोटल तुम्हाला 150पैकी जर 110 मार्क आहे, परंतु मराठीमध्ये 0 आहे, तर तुम्ही तिथेच रिजेक्ट व्हाल, लक्षात. फीज बघा, तुम्हाला फीज पेड करायची. ओपनसाठी 700 आहे आणि कॅटेगरीसाठी, अदर कॅटेगरीसाठी 350 आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल की आता एक्झाम कधी होईल, तर 31/7 पर्यंत याची लास्ट डेट आहे. त्यानंतर बघा, टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट ऑगस्ट-सप्टेंबर यांनी दिली आहे. म्हणजे जुलै एंडिंगपर्यंत हे फॉर्म सबमिशन चालणार आहे. ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये ही एक्झाम होऊ शकते. एक्सपेक्टेड असं आहे की आचारसंहितेच्या आधी होऊन जाईल. त्याच्यामुळं ऑगस्ट महिना हा एक्सपेक्टेड महिना म्हणून तुम्ही धरून त्या हिशोबाने तुमचा अभ्यास करू शकता. या रिलेटेड आपण आपल्या ॲपवर, म्हणजे इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल या व्हिडिओच्या. तिथे तुम्हाला मिळून बरेचसे कोर्सेस अवेलेबल आपण करून दिलेले आहे. ठीक आहे, ते तुम्ही कोर्सेस इथे परचेस करू शकता किंवा टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे, टेस्ट सिरीजसुद्धा घेऊ शकता. मित्रांनो बघा, 390 ज्या पोस्ट होत्या त्या वाढून 419 पोस्ट टोटल झालेल्या आहे. अतिशय चांगली संधी, म्हणजे जवळपास 30-29 जागा जास्त मिळालेल्या आहे विद्यार्थी मित्रांना. त्यामुळे अतिशय चांगली संधी इथे मिळते आहे. अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे महापारेषणमध्ये, कारण ड्रीम जॉब आहे. साधारण 84-85 हजाराचा सॅलरीचा जॉब आहे आणि जॉब प्रोफाईलसुद्धा अतिशय चांगलं आहे महापारेषणचं. त्यामुळे जे काही आपण इतक्या दिवसापासून, इतक्या वर्षापासून वाट बघत होतो, त्याचं आता फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. आता जे काही फॉर्म सबमिशन आहे ते 31/7 किंवा 31 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टेंटेटिव्ह मंथ आहे एक्झामचा, तेव्हा कधीही एक्झाम होऊ शकते. आणि कदाचित जर होपफुली सगळं व्यवस्थित झालं तर डिसेंबरपर्यंत तुमचं जॉईनिंग किंवा तुमचा फायनल रिझल्टसुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे चांगली एक प्रोसेस आता सुरू झालेली आहे. आता ही प्रोसेस फास्ट होईल असं आपण आशा करू शकतो, अपेक्षा करू शकतो महापारेषणकडून. आणि यामध्ये या रिलेटेड तुम्हाला काही टेस्ट सिरीज किंवा कोर्सेस पाहिजे असतील किंवा काही तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या खाली तुम्ही बघत असाल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण दिलेली आहे. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण ते लिंक दिलेले आहे. ते ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल रिलेटेड सगळे कोर्सेस, फुल लेंथ कोर्सेस आणि टेक्निकल कोर्सेस, अतिशय महत्त्वाचे कोर्सेससुद्धा मिळून जाईल. त्यामध्ये साधारण 400 ते 500 व्हिडिओ कंटेंट आहे आणि प्लस PDF आहे. ते साधारण 4 ते 5 हजार ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचं सोल्युशनसुद्धा आहे किंवा एक्सप्लेन केलेलं आहे ते सोल्युशन आहे. आणि प्लस सेपरेट टेस्ट सिरीजसुद्धा आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे आणि प्लस टॉपिक वाईज टेस्टसुद्धा इलेक्ट्रिकलसाठी आपण आपल्या ॲपवर अवेलेबल करून दिलेले आहेत. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी एक गुड न्यूज द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे वरचेवर व्हिडिओज आपण अपडेट्स देत राहतो तुम्हाला मिळत राहतात. धन्यवाद मित्रांनो.